नमस्कार. आज आपण रत्नागिरी नगर परिषदेतील एका रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत बोलणार आहोत. तर नेमका भ्रष्टाचार काय हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील सन्मित्र नगर ते उद्यम नगर रस्त्याचं डांबरीकरण करणे हा रस्ता विशेष रस्ता अनुदानातून 16/7/2020च्या ठरावानुसार मंजूर झाला आणि ह्या रस्त्याची इस्टिमेट कॉस्ट आहे सुमारे 25 लाख रुपये. आता ह्या 25 लाखाच्या रस्त्यामध्ये त्यांनी काय काय करायचं आहे तर त्याचा तपशील त्या इस्टिमेटमध्ये दिले आहे आणि तो जर आपण बारकाईनं बघितला तर आपल्याला लक्षात येईल की यातल्या गोष्टी काय केल्या आहेत आणि काय नाही केल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे MPM ह्या रस्ता कामात करण्यात आलेलं नाही. म्हणजे जसं इथे म्हटलं आहे की प्रोव्हाइडिंग अँड कन्स्ट्रक्टिंग 50 mm थिक मॉडिफाय पेनिट्रेशन मॅकॅडम रोड सरफेस इन्क्लुडिंग ऑल मटेरियल्स प्रिपेरिंग द एक्स्टिंग रोड सरफेस spreading 40 mm stone metal layers 30% crusher broken plus 70% hand broken metal. तर हे या पद्धतीनं झालेलं नाही आणि ह्याची इस्टिमेट कॉस्ट 1,57,807 रुपये हा उघड दिसणारा फ्रॉड आहे. त्यानंतर MPM जो दुसऱ्या प्रकारचा केला आहे त्याची ही पद्धत हीच होती की तो 30% क्रशर ब्रोकन मेटल आणि 70% हँड ब्रोकन मेटल म्हणजे जाग्यावरती आणून ती खडी तोडायचे आणि ती बसवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग तो लेयर द्यायचा आहे. तर तोही केला नाही. तर त्याची 6,42,850 अशी कॉस्ट होती. तर तो लेयर टाकलाच नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट ह्यानी कार्पेट मारला म्हणजे काय केलं तर 6,44,044 रुपयाचं काम झालं. त्या कार्पेटमध्ये डांबर कोणत्या क्वालिटीचं वापरलं, खडी कोणती वापरली, बारीक खडी कोणती वापरली याच्याबद्दल तपशिलात गेलो तर इथेही फ्रॉड निघेलच. पण आता दोन मुद्दे जे केले नाहीत MPMचे त्याच्यात साधारणतः 1,57,807 अधिक 6,42,850 ह्या दोघांची तुम्ही बेरीज केल्यात की साधारणतः तुम्हाला कळेल कुठपर्यंत भ्रष्टाचार होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPM WBM केल्यानंतर कार्पेट मारल्यानंतर सिलकोट मारायचा असतो. मी त्या संबंधित ठेकेदाराच्या तिथे जो कोण सुपरवायझर होता त्या सुपरवायझरला मी म्हटलं हे सिलकोट कधी मारणार बाबा तुम्ही. तर त्यांचं म्हणणं असं आलं की सिलकोट आम्ही 5 दिवसानंतर मारणार. आता हा रस्ता होऊन जवळपास 2.5 ते 3 महिने झाले पण अद्याप त्याच्यावर सिलकोट मारलेला नाही आणि इथून पुढे मारला जाईल याची शक्यताही नाही. तर त्या सिलकोटसाठी 2,27,811 रुपये इस्टिमेट कॉस्ट आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला लक्षात येईल की 1,57,807 प्लस 6,39,739 प्लस 2,27,809 हे 3 मुद्दे जे दिलेत इस्टिमेटमध्ये हे झालेच नाहीत. मग आता केलं काय तर फक्त कार्पेट मारला आणि ते झालंय काम, त्याचं नेमप्लेट लावली. बाकी या रस्त्यावरती काहीही केलेलं नाही. MPM नाही, WBM नाही, सिलकोट नाही. असा साधारणतः नाही म्हटलं तरी एक 10 ते 12 लाखाचा फ्रॉड इथे दिसतो. 24 लाखाच्या कामात प्रत्यक्ष जर 12 लाखाचा फ्रॉड दिसतो, 50% रकमेचा जर भ्रष्टाचार दिसतो तर उर्वरित 50% रकमेत खोलात शिरलो प्रत्येक गोष्टीची जर तपासणी केली तर किती फ्रॉड असेल तो आपण त्याचा अभ्यास केला तर आपले डोळे
निश्चित पांढरे होतील, कारण 20% काम आणि 80% फ्रॉड इथपर्यंत ते जाऊ शकतं. अर्थात आपण काही त्यातले बारकावे इतके तपासायला आपण तज्ज्ञ नव्हे, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जो दिसतोय इस्टिमेटनुसार जे काम होत नाही, जो आपल्याला फ्रॉड दिसतोय, तो फ्रॉड तुमच्यापर्यंत पोचवावा. तुम्ही त्याच्यातून काही बोध घ्याल, काही शिव्या घालतील, काही म्हणतील ह्याला अक्कल नाही, हा काहीतरी बडबडतो, काही म्हणतील हा छान आहे, कौतुक करतील. माझं म्हणणं इतकंच आहे की हे यातून तुम्ही बोध घ्यावा की अशा लोकांना आपण का निवडून देतो, आपण माणूस बघून का निवडून देत नाही. अशी लोकं आपण निवडून देतो की जी आयुष्यभर आपली घरं भरतात, आपल्या शहराचं, आपल्या परिसराचं त्यांना काहीही देणं घेणं नाही. फक्त स्वतःची कुटुंब मोठी झाली पाहिजेत, स्वतःचा बँक बॅलन्स वाढला पाहिजे, स्वतःकडे ऐशोआरामी आली पाहिजे, ह्या पलीकडे ही लोकं काही करत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की ह्या एका रस्त्यावरून मी एवढं बोलतोय. मुद्दा एक आहे, असे आपल्या रत्नागिरी शहरात साधारणतः 100 तरी रस्ते आहेत. एका रस्त्यामध्ये 24 लाखाच्या जर 12 लाखाचा फ्रॉड होतो, तर प्रत्येक रस्त्याची जर आपण कॉस्ट काढली तर हा कोट्यवधीचा फ्रॉड आहे. आता हे इस्टिमेट पाहिलं की त्या इस्टिमेटमध्ये किती घोळ आहेत हे तुमच्या लक्षात येईल. ह्या इस्टिमेटचे मी एक बाजूला तुम्हाला त्याचा मारलेला फोटो अपलोड केला आहे. तर तुम्ही बघितलात तर म्युन्सिपल इंजिनियर आणि सेक्शनल इंजिनियर यांची जी सही आहे, असिस्टंट इंजिनियर यांचे जे सह्या आहेत, त्या सह्याही सेम वाटतात. अर्थात प्रत्येक इंजिनियर हा एकाच आडनावाचा असेल तर हे शक्य आहे, एकाच नावाचा असेल तर हे शक्य आहे. पण त्या सह्यांकडे निरखून बघितलात तर ही कामं मंजूर करण्यासाठी एक कोणतरी इंजिनियर बसवायचा, त्याच्याकडे प्रभार द्यायचे आणि त्यानं ती कामं करायची. त्यामुळे तुम्हाला या सह्यामध्ये पण साम्य दिसेल. थोडा बारकाईनं अभ्यास केला किंवा बघितला तर म्युन्सिपल इंजिनियर नेमकं काय करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता ह्यात दुसरा एक तुम्हाला बाजूला माझ्या आता हे छायाचित्र दिसतंय, तर त्याच्यात सर्वसाधारण वर्णन म्हटलं आहे आणि त्याच्यामध्ये मंजुरी कधी दिली, त्याचा ठराव क्रमांक, तारीख नाही, कोणत्या अंतर्गत रस्ता घेतला आहे, ती जागा रिकामी सोडली आहे, काय करायचं हे सगळं लिहिलं आहे आणि त्याच्या खाली नगर अभियंत्यानं सही मारली. मग ह्या ब्लँक जागांमध्ये त्यांच्या सोयीनुसार त्या भरायच्या अशी एक तजवीज करून ठेवलेली आहे. आता हा नगर अभियंता किती पोचलेला असेल त्याचं अकाउंट चेक केलं की ते कळेल. तर असा प्रत्येक रस्त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे. ज्यांच्याकडे ह्याहीपेक्षा काही भ्रष्टाचार असतील तर ते माझ्यापर्यंत नक्की कळवा. आपण त्याचे व्हिडिओ अपलोड करू आणि लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करू. आपला ह्याच्यात कुठलाही असा हेतू नाही की कोणाला बदनाम करणं किंवा काय. मुळात आपल्याकडे काम चांगलं झालं तर आमच्यासारख्या लोकांना बोलायची गरजच नाही. आमच्यासारखी लोकं राजकारणात येणारच नाहीत. काम तुम्ही दर्जेदार केलात तर आम्ही तुमच्या मागे सतत उभे राहू. पण तुम्ही कामच व्यवस्थित करत नाही आहेत आणि सगळंच खाताय तर आम्हाला बोलावं लागणार. आम्ही बोलत राहू, तुम्हाला ऐकावं लागेल, कारण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, घटनेनं दिलं आहे आणि तुम्हाला ऐकावं लागेल कारण तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. त्याच्यावरती कोणी बोलत नाही असं म्हणणंही चुकीचं आहे. याच्यावरती जे बोलतात त्याच्या मागे लोक उभे राहत नाहीत. हे दुर्दैव आहे. लोक इतके सहनशील झालेत की खड्ड्यातून जाताना शिव्या घालत होते, आता जरासं कुठे कार्पेट टाकून रस्ता मिळाला आहे तर लोक समाधानी होतात. मुळात मी लोकांना दोष यासाठी देतोय की फक्त मतदान करून आपलं भागत नाही, तर त्यानंतर आपल्याला दिलेली कामं आहेत, आपल्याकडे केलेली कामं आहेत, त्याचा दर्जा किती चांगला आहे हे बघण्याचंही, किमान त्याच्यावरती बोलता नाही आलं तर त्याबद्दल जागरूक राहण्याचंही मतदारांचं, लोकांचं कर्तव्य आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य बजावतोय आणि हे नेहमी बजावत राहील. धन्यवाद.